आज आपण इथं सर्वजणी वेगवेगळ्या गटातून आलेल्या आहात, बरोबर? वेगवेगळ्या गावातून आलेल्या आहात. तर प्रत्येकीचे थोडेसे इथं का म्हणून आपण आलोत, काय नवीन आपल्याला शिकायला पाहिजे हे थोडंसं प्रत्येकीकडून जाणून घेऊया. चालेल? चालेल. कर्ज कसा घ्यायचा हे आपल्याला माहिती नाही आहे. बरं, ते आज आपण हे पूर्ण प्रशिक्षणात शिकून घ्यायचं आहे का वैयक्तिक कर्ज कसा घ्यायचा आहे, त्याच्यावर व्याज कशी ठेवायची, हां परतफेड कशी करायची, त्याच्यावर व्याज किती ठेवायचा, काय कसं करायचं ते आम्हाला माहिती. बरोबर. ताईंना आता सुचलं का हे गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत पूर्णतः गट चालवण्यासाठी खरं काय आहे आणि त्याच्यातूनच गट हा पुढे जात असतो, तेच नेमकं मावशींनी मांडलेलं आहे. साधारण आपले गट 3 महिन्याचे 6 महिन्याचे इथं तुमचा गट चालू झालेला आहे. रेष दिसते ना मावशी? इथं तुमचा गट चालू झालेला आहे, बरोबर? 1 2 3 महिने इथं झालेले आहेत तुमच्या गटाला, बरोबर? तर हे 3 महिन्याच्या कालावधीत तुमच्या गटाला अशी सवय झाली पाहिजे बचतीची, मीटिंगची, बरोबर? म्हणजे महिला वेळेवर आल्या पाहिजेत, बचत वेळेवर भरली पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे. कोणीतरी बाहेरची कार्यकर्ती आली असेल तिच्यासोबत तुम्ही बसला असाल 3 महिन्यात, कारण आपल्याला मीटिंग घ्यायची माहिती नसते, बरोबर? तर हे 3 महिन्यात तुम्ही ह्या गोष्टी केल्यात. पण हे 3 4 5 आणि 6 महिन्याच्या कालावधीत अशी चांगली सवय झाली पाहिजे का तुम्ही मीटिंगा घ्यायला शिकला पाहिजे. पूर्वी 3 महिन्यात आपल्याला कार्यकर्ते येऊन मार्गदर्शन देत होते, बरोबर? पण आता आपण स्वतः मीटिंग घेतली पाहिजे, बचत गोळा केली पाहिजे आणि तीही कुठं घरोघरी मागायची नाही. ती कुठं झाली पाहिजे? मीटिंग मध्येच. गटामध्ये जो जमा झालेला पैसा आहे तो तुम्ही बँकेत फक्त नेऊन ठेवताय, बरोबर? पण गटाचा आपला उद्देश असाही असेल का आपण महिलांच्या अडचणी भागवण्यासाठी आपण कुठंतरी एकत्र आलो, बरोबर ना? मग जर बँकेत पैसा नेऊन ठेवला तर त्याचा उपयोग होईल का? नाही होणार. म्हणून त्या मावशींनी सांगितलं ना, तो मेन उद्देश आहे का हे 6 महिन्यापासून आपण आपल्या गटाचा वैयक्तिक कर्ज व्यवहार करायला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजेच महिलांना असं वाटेल का ठीक आहे आम्ही 10 जणींचा पैसा कुठेतरी एकत्र गोळा करतोय आणि एकमेकींच्या अडचणीवर वापरला जातो. आता इथं जर तुम्ही कर्ज व्यवहाराला सुरुवात केली तर ही सरळ रेषा जी आहे ती अशीची अशी पुढे गेली पाहिजे, म्हणजे दीर्घकाळ, बरोबर? कारण ती इकडे आली नाही पाहिजे. इकडे जर आली तर आपले कर्ज व्यवहार व्यवस्थित होत नाही. जर अशीची अशी तुमची गेली तर तुमचा गट खूप चांगल्या पद्धतीने चालू शकेल, बरोबर? आणि अशी पुढे गेली, साधारण इथं 6 महिन्याचा झाला, इथं वर्षाचा गट झाला का गटातल्या महिलांनी एक वार्षिक सभा आयोजित करायला पाहिजे. गटातल्या बायकांना चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजेत आणि गावातले काही महिला गटात आल्या नाही त्यांनाही त्या वार्षिक सभेत बोलावलं पाहिजे आणि तिथं 4 गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत का आम्ही गट स्थापन केल्यानंतर आम्ही गटातून हे चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही ह्या 4 चौघींना वैयक्तिक कर्ज व्यवहार करून किंवा त्यांच्या अडचणीसाठी एवढा कर्ज वाटप केलेलं आहे. हे आम्ही वर्षभरात चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. असा एखादा वार्षिक मीटिंग ठेवून चांगल्या गोष्टी गावात जर तुम्ही घेतल्यात, 4 महिला जर बोलवल्या तर निश्चित तुम्हाला बघून तुमच्या गावात आणखी वर्षाने 2-3 गट सहज होऊ शकतील. त्याच्यानंतर 6 महिने 1.5 वर्षाचा गट झाला म्हणजे 18 महिन्याचा, बरोबर? 18 महिन्याचा गट झाला का तुमच्यामध्ये काही आणखी चांगल्या गोष्टी उतरायला पाहिजेत का आता आम्ही आमचा पैसा वापरला, पण जसा जसा गट वयाने वाढत जातो तसा तुमचा 1 वर्षाचा पैसा सर्व बायकांना कर्ज देता येईल का तुम्हाला? नाही देता येणार, कारण तो पैसा नक्कीच तुम्हाला कमी पडणार आहे, बरोबर? मग अशा वेळेस आपण आणखी काहीतरी थोडासा विचार करायला पाहिजे. 1.5 वर्षाचा गट झाला का असा विचार करायला पाहिजे का थोडासा काही बँकेकडून आपण कर्ज घ्यायला पाहिजे. बायकांमध्ये एक परिवर्तन घडवायला पाहिजे.
1.5 वर्षाचा असा गट झाला का एक बँकेच्या योजनेविषयी त्यांना माहिती मिळायला पाहिजे. आणि साधारण 2 वर्षाचा गट झाला का गटामध्ये खरोखरच काहीतरी बँकेची एखादी योजना किंवा बँकेचा एखादा कर्ज आपण घेऊन महिलांच्या उन्नतीसाठी, म्हणजे प्रत्येक बाईला दारिद्र्य रेषेतून जर वरती घ्यायचं असेल तर एक व्यवसाय हा खूप महत्वाचा आहे. तर 2 वर्षाचा गट झाला का आपल्याला व्यवसायावर काहीतरी कर्ज प्रकरण करायला पाहिजेत आणि व्यवसाय गटांमध्ये केले पाहिजेत, बरोबर ना. आणि 3 वर्षाचा गट झाला का पूर्णतः गट एकदम सक्षम झाला पाहिजे. सक्षम म्हणजे ते स्वतः महिला बँकेत जातील, स्वतः महिला बँकेची योजना विचारतील, आमच्यासाठी काहीतरी योजना आहे का, आम्ही पूर्वी तुमचा 2 वर्षाचा कर्ज घेतलेला आहे, त्याचे हप्ते आम्ही चांगल्या पद्धतीने फेडलेले आहेत, आमच्यासाठी काही वेगळ्या योजना आहेत का, सबसिडी राबवायच्या असतील, जो गट त्याच्यात बसत असेल त्याला सबसिडी. पण माझी तर ही अपेक्षा असते का सबसिडीचे गट कधी कधी बंदही पडतात, बरोबर. कारण फुकट दिलं जातं त्याच्याकडे बायकांचं जास्त लक्ष जातं. पण काही बायका वैयक्तिक कर्जावर जास्त भर देतात ना, त्या बायका कधी कधी पुढे एकदम सक्षम होतात का त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो आणि त्यांना असं वाटतं का आता आमचा पैसा कमी पडून आम्ही बँकेचा जरी कर्ज घेतला तरी आम्ही तो सहजरित्या परतफेड करू शकतो. मग असे जे मी तुम्हाला सांगितलं होतं का आपल्याला एक गेम खेळायची आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी खरं आपल्याला एक गट पुढे यायला पाहिजे आणि त्या गटात आपण ती गेम खेळून बघूया. आपण आता दर महिन्याची बचत गोळा करणार आहेत. दर महिन्याची हा आपला पहिला महिना चालू झालेला आहे आणि आपण बचत करतो आहे. मी माझे 10 रुपये दिले. सचिबाई थोडंसं गोळा करून ठेवा एक ठिकाणी. आपला आता दुसरा महिना चालू झालेला आहे की दुसऱ्या महिन्याची आपण गोळा करूया. कारण आपला ॲक्च्युली गट खूप चांगला आहे. त्याच्यामुळे सगळे महिने बायकांची बचत अगदी वेळच्या वेळी येते. न सांगताना खजिनदार तिसरा महिना चालू झालेला आहे. झाली गोळा करा. आता आपल्याकडं जवळजवळ 300-400 रुपये झालेले आहेत. आपण गृहीत धरू आपला 6 महिन्याचा गट झाला पूर्ण, बरोबर. दर महिन्याची कंटिन्यू बचत आपली चालू आहे. 6वा महिना झाला, 7वा महिना, 8वा महिना, 8 महिन्याचं बँकेत आहेत. म्हणजे आपलं किती झालं असतील बँकेत 800 रुपये. आता बँकेकडून आपल्याला कदाचित ते 800 रुपयावरचा 6 महिन्याचा व्याज त्यांनी दिलेला आहे आपल्या पासबुकात टाकून. ते आपल्या हातात नाही आलेलं आहे. कुठं आहे? पासबुकात आहे. ते 3.5% किती 3.5% हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बँकेत ते जमा झालेलं आहे 3.5 रुपये. आता आपण हे पैसे बरेच जणींना कर्ज लागतोच. मग अशी जो एक उदाहरण पाहिला तसे पद्धतीने हे खेळातून आपण असा गृहीत धरू का एवढे जणीला कोणाला ना कोणाला गरज आहे कर्जाची, बरोबर. जर हा कर्ज आपण गटामध्ये वाटला तर काय होईल? कर्ज मागणी करा जरा कोण कोणाला. 300 रुपये तुम्ही घ्या. तुमच्या कुठल्या तरी कारणासाठी आपण बँकेत गेलेलो आहोत आणि बँकेतून 300 रुपये, आता हे एवढे 800 रुपये आपले बँकेत नुसतेच आहेत ना पडून. याचा कुठंतरी गटामध्ये आपण वापर करायला पाहिजे का नाही? 300 धरून चाल. किती दिले? 300. तुला 50. आपला व्याज किती आहे? 2 रुपये. किती? 100 आला महिन्याला 2 रुपये, बरोबर ना. 100 आला महिन्याला 2 रुपये. ह्या ताईने किती घेतले? 50. दुसरा कोणाला पाहिजे? मला द्या 50. हा तुला घे 50.
आणखी आता आपण कंबळीला देऊन टाकू ना. हा? कंबळीला किती देऊन टाकू कारण हातात ठेवायला नको ना. नको ना. हा. तरी दिलं किती तरी येते. 400 रुपये. हा ठीक आहे हे कंबळीला 400 रुपये दे. आता आपलं व्याज किती आहे 100 आला 2 रुपये. दुसऱ्या महिन्याची आपण बचत गोळा करू आणि तुमच्या कर्जावरचं व्याज गोळा करू. दुसऱ्या महिन्याची बचत आपण करून टाकूया. हं? व्याज पण ना हा व्याज पण गोळा करा. एकच महिन्याचं व्याज. हा आता एकच महिन्याचं एकच येईल महिना ना. झालाय ना. हं. हा व्याज आणि बचत. व्याज आणि बचत. व्याज आणि बचत त्यांचा व्याज जास्त आहे ना. तुझा 300 रुपये आहे तुझे ना. 300 रुपये ना. हा, मग तुला 6 रुपये पडतील. आणखी एक दे. माझा ऍक्च्युली खेळातून असंही दिसून येतं का आपण जर गटात कर्ज वैयक्तिक वाटप केला तर ऍक्च्युली बघायला गेलं तर व्याज हे गटामध्ये जास्त येतंय. बरोबर. जास्त येते. वैयक्तिक कर्जाच्या संदर्भात बघितलं तर व्याज आपल्याला गटामध्ये भरपूर येतं. बरोबर. मग याच्यासाठी सर्व गटामध्ये लेखी व्यवहार हे किल्लर पाहिजे. करायला पाहिजे. तोंडी कुठेही हिशोब ठेवायचा नाही. इथं गटाचा व्यवहार आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. जर अशा पद्धतीने आपल्या गटांमध्ये झालं तर इथं आपला पैसा वाढतो आहे. महिलांच्या गरजा आपलेच पैसे देऊन गरजा भागत आहेत आणि एकमेकींचा विश्वास इथं वाढतो आहे. बरोबर ना. कारण आपल्या गरजा भागता येईल तिथं. बँकेत नुसते ठेवले तर बँकेत व्याजही भेटत नाही. तिथं फायदा बँकेला होतो कारण हे सगळे पैसे आपण नेऊन ठेवतो कुठे बँकेत. आणि बँक मॅनेजर काय करतो हे सर्वच सर्व पैसे कुठल्या तरी त्याच्या कर्जदाराला देऊन टाकतो. त्याच्यावरचं जे काही व्याज येत असेल तो त्याच्या बँकेत जमा करतो. ठीक आहे. मग आता हे सर्व करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे लेखी ठेवलं पाहिजे. तोंडी व्यवहार करून जमत नाही. लेखी काय नेमकं कसा व्यवहार ठेवायचा गटाचा कर्ज कशा पद्धतीने वाटप करायचं आणि काय काय लिहून ठेवायचं आहे हे प्रत्यक्षात शिकूया. सेम असेच असं तुमच्या हातात जो कागद आहे जमा खर्च पत्रक हे पूर्ण कसलं आहे जमा आणि खर्च. हे रेकॉर्डाचं पहिलं पान आहे. ह्या रेकॉर्डावर जो क्रमांक आहे पहिला हा क्रमांक चुकवायचा नाही. इथं जर पहिल्या नंबरला कुठल्या बाईचं नाव असेल तर ते शेवटपर्यंत रेकॉर्डाला पहिलाच तिचा नंबर असला पाहिजे. बरोबर. त्याच्यात सभासदाचे नाव आहे. त्याच्यानंतर मासिक बचत आहे. अर्थसहाय्य परतफेड म्हणजे बायकांनी आपल्या महिलांनी जो कर्ज घेतलेला आहे मागच्या महिन्यात एखादा कर्ज घेतला असेल आणि तिचा जो आपण हप्ता ठरवून दिलेला आहे तोच तो इथं अर्थसहाय्य फेड म्हणजे जिला आपण मदत केलेली आहे तिची फेड. सेवा शुल्क म्हणजे व्याज जो आपण कर्जावर व्याज आकारलेला आहे तो व्याज. दंड काही गटांमध्ये चांगले नियम लागू केलेले आहेत. बरोबर. मीटिंगला नाही आली कर्ज भरला नाही वेळेवर किंवा काही असेल जे काही ते ज्याच्यावर तुम्ही दंड आकारला असेल तो ह्याची आडवी बेरीज करून तुम्हाला इथं एकूण जमा करावी लागेल. म्हणजे तुमच्या याच्यात पहा किंवा इथं दिसत असेल तर याच्यावर पहा 3 4 5 6 7 आणि 8 यांची एकूण बेरीज करून इथं येणारी जी रक्कम असेल ती इथं एकूण बेरीज येईल. त्याच्यानंतर आज दिलेले अर्थसहाय्य हे महिन्यात कोणाला कर्ज दिला तो तिच्या नावासमोर ज्या बाईंनी कर्ज घेतलेलं आहे तिच्याच नावासमोर कर्ज आला पाहिजे. इथं दुसरा कॉलम आहे एकूण बचत म्हणजे आजपर्यंत ह्या महिन्यापर्यंत तिची आपल्याकडे किती बचत आहे एका बाईची ती तिच्या नावासमोर एकूण बचत येणार. त्याच्यानंतर घेतलेले एकूण अर्थसहाय्य तिने एकूण किती अर्थसहाय्य घेतलेलं आहे ते तिच्या नावासमोर येणार आहे. एकूण परतफेड त्या बाईने परतफेड किती केलेलं आहे ते येणार आहे. आर्थिक सहाय्य येणे बाकी किती आहे म्हणजे हे
जणींचं प्रत्येकीच्या नावावर एकूण येणे किती आहे ते येणार आहे आणि सेवा शुल्क दंड इतर जमा जेवढं जेवढं येणे असेल मागचं ते सर्व तिच्या नावासमोर आलं यायला पाहिजे. म्हणजे आपण जर काय एकूणच इथं जेव्हा बेरीज करू ना सगळ्यांची तेव्हा आपल्याला पटकन कुठल्याही समोरच्या व्यक्तीला किंवा गटाला समजावून सांगता येईल. ठीक आहे, आमच्या ह्या महिन्यात एवढ्या महिलांची एवढी बचत झालेली आहे, एवढा कर्जफेड झालेला आहे, एवढा व्याज झालेला आहे. व्यवहार हा पाण्यासारखा नितळ ठेवायचा असेल तर तो वेळच्या वेळी लिहिणं गरजेचं आहे. जर ही चांगली सवय तुम्ही आज स्वतः लावली तर आज तुमचा व्यवहार लहान आहे बरोबर, उद्या तोच व्यवहार तुमचा मोठा वाढत जाणार आहे बरोबर. पुढं मोठा व्यवहार झाला तर तुम्हाला आज 400-500चा तुम्ही हिशोब करताय, उद्या 1000चा 1000चा काय 1000-1200चा हिशोब कराल, परवा लाखाचा हिशोब करता आला पाहिजे. पण ही सवय लावून घेतली पाहिजे. तर हे सुरुवातीला संस्था असल्या काही मदत करणार आहेत, पण पुढे ही संस्था आपल्याला मदत करणार नाही आणि आपण त्यांची अपेक्षाही करायची नाही बरोबर. कारण हे आपल्याला स्वतःला पुढं न्यायचे आहे. संस्था आज आहेत आणि उद्याला नाहीत. गट आपला आहे, गट संस्थेचा नाही बरोबर ना.